यांना तीव्र अभिवादन। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे संस्थापक अध्यक्ष PM कांबळे साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे पक्षप्रमुख आदरणीय गणेश कांबळे सर, त्याचबरोबर राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय डॉक्टर राजन माकणीकर, कार्याध्यक्ष श्रवणजी गायकवाड, आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय हरिभाऊ कांबळे, युवाचे राष्ट्रीय सचिव विजयजी चव्हाण, राष्ट्रीय समितीचे सदस्य संतोषजी उपाध्याय, नानाजी कांबळे, बाकी सर्व उपस्थित आपणा सर्वांना या ठिकाणी आदराचा जयभीम करतोय। आणि आम्ही हा जो कोरोनाच्या 19च्या काळामधला मोजक्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह आणलेला मोर्चा काही ठळक प्रमुख कार्यकर्त्यांच्याच उपस्थितीत आहे, हे आधी इथल्या शासन व्यवस्थेने आणि पोलीस यंत्रणेने नोट करावं, अन्यथा हे आझाद मैदान कसं भरून काढायचं आणि मंत्रालयात कसं झेप मारायचं हे आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दुसऱ्या भाषेत सांगायची आवश्यकता नाही। आणि म्हणून या मागण्या सादर करत असताना पोलीस यंत्रणेचंही आणि सरकारचं म्हणणं होतं की कोविडच्या काळामध्ये मोजकेच 50 ते 60च्या आसपास कार्यकर्त्यांनी यावं। आम्ही आमच्या परीनं ते प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवले आहे। परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी देशासह महाराष्ट्रात युवकाकडे कुठलीही सरकारी व्यवस्था लक्ष देण्यास तयार नाही आणि या गोष्टीचा सरकारी यंत्रणा चालवण्याच्या पूर्वकर्षीचा या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या जाहीर निषेध करत आहोत आणि सांगत आहोत की या इथला महाराष्ट्रातला आणि देशातला युवक आज बेरोजगार आहे। आज अनेक मुलं आईवडिलांच्या काबाड कष्टाच्या कमाईतून या ठिकाणी ग्रॅज्युएशन करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, MPSCच्या परीक्षा देतात, तरी आज ते सुशिक्षित बेरोजगार म्हणून वापरतात। ज्या वडिलांनी काबाड कष्ट केला, कष्टा खाल्ल्या, आज म्हातारपणामध्ये त्यांचा आधार बनायचा, तोही हा तरुण बनू शकत नाही, ही दुर्दैवी बाब जर निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या इथल्या शासन व्यवस्थेने केलेलं आहे आणि इथल्या सरकार चालवणाऱ्या व्यवस्थेने केलेलं आहे। आणि म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ डेमोक्रेटिकची मागणी आहे की या इथल्या सर्व तरुणांना जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना ताबडतोब नोकरी देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या वतीनं प्रत्येक जिल्हा, तालुका, ग्राम आणि बाजारपेठेवरती सुद्धा आंदोलनं केले जातील आणि महाराष्ट्राच्या सरकारला सळो की पळो करण्याचं काम युवकांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक करणार। आणि म्हणून तुम्हा सर्वांना या ठिकाणी सांगत असताना दुसरी एक विशेष बाब सरकारच्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो की आपण जर का सरकारी यंत्रणेमध्ये राहून युवकांना सरकारी यंत्रणेमध्ये रोजगार जर उपलब्ध करून देत नसेल तर आपल्यासारखे पुढारी किंवा आपल्यासारखं मंत्रिमंडळामध्ये असणारे आणि ब्युरोक्रेसीमध्ये सचिव दर्जाच्या लोकांचं हे नामुष्कीपणाचं लक्षण आहे। आपण आपल्या युवकांना क्वालिफाईड मुलाला जर का सरकारी यंत्रणेमध्ये सामील करून घेऊ शकत नाही, त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही, त्यांना रोजीरोटी देऊ शकत नाही, तर आपल्यासारखं फेल्युअर आणि आपल्यासारखे निष्कामकर्मी म्हणून या इथल्या मंत्रालयातले सर्व मंत्रिमंडळ आणि या ठिकाणचे प्रमुख असतील हे निश्चित सांगण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक या महाराष्ट्रात करीत आहे। आणि म्हणून दुसरी मागणी करत असताना जर का तुम्हाला सर्व गोष्टी तरुणांच्या जीवावरती चालवायच्या असतात तर मग त्यांच्या रोजीरोटीचंही बघा, त्यांना नोकरी कशी लागेल याची व्यवस्था करा। त्या युवकांना, त्या सुशिक्षित वर्गातल्या मुलांना जर का नोकरी लागली तर त्याच्या मुलाबाळाचा, त्याच्या आईवडिलांचा, त्याच्या कुटुंबाचा सांभाळ करेल, तत्वाचा, देशाचा, राष्ट्राचा सन्मान करेल, हे मात्र आपण विसरताय। ते आठवण करून देण्यासाठी तरुणांचं आंदोलन आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या वतीने उभा करू।
दुसरी बाब या ठिकाणी निदर्शनात आणतोय की जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी या लोकांना रोजगार देऊ शकत नाही, सरकारी नोकरी देऊ शकत नाही, तोपर्यंत मिनिमम डेली वेजेस प्रमाणे किमान वेतन जो कायदा आहे त्या सुशिक्षित बेरोजगारांना किमान वेतन प्रमाणेच पर मंथ तुम्ही त्याला पगार दिली पाहिजे, ही ठासून मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक या ठिकाणी करते. मग मिनिमम डेली वेजेसचा किमान कायदा काय सांगतो? साधा हाऊसकीपिंग मध्ये सुद्धा जर का काम करणारा अनपढ जर व्यक्ती असेल तरीही त्याला 14 ते 15,000 पगार देण्याचा मिनिमम डेली वेजेसचा कायदा तिथं त्या ठिकाणी सांगतो. मग इथली सरकारी यंत्रणा असेल, या ठिकाणची व्यवस्था असेल, मग युवकांकडे आणि जो आमचा सुशिक्षित मुलं आहेत याकडे दुर्लक्ष का करतं, हा आमचा या ठिकाणचा प्रश्न आहे. तुम्ही जर का दुर्लक्ष करता तर आम्ही ते होऊ देणार नाही हे या ठिकाणी निक्षून सांगतोय. म्हणून 14 ते 15,000 काय असेल तुम्ही जोपर्यंत तुम्ही त्यांना सरकारी व्यवस्था करत नाही नोकरीची, तोपर्यंत पर मंथ त्याच्या खात्यामध्ये मिनिमम कायद्याच्या प्रमाणे डेली वेजेस प्रमाणे ते त्या ठिकाणी द्यावं, ही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत आणि लावून धरत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी असणारं देशाला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तुम्ही सर्व राज्य करता, उठ की सूट बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता, संविधानचं नाव घेता, शपथा घेता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सर्वांना सुखी करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. त्यामधला सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे या देशातल्या सर्व व्यवस्थेचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. राष्ट्रीयकरण म्हणजे काय? सरकारीकरण. आणि आज जर आपण बघतोय, मग ते केंद्र सरकार असेल की महाराष्ट्र सरकार असेल, या ठिकाणी काही लोकांचा पगडा या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि उठ की सूट प्रत्येक सरकारी संस्था खाजगीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी विकली कशी जाईल हा जंग या ठिकाणी बांधलेला आहे. तोही हाडून पाडण्याचं काम आणि बाबासाहेबांच्या माध्यमातून बाबासाहेबांचा आंबेडकरवाला देशात राबवावा हे मागणी धरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मैदानात उतरत आहे. याची नोंद इथल्या व्यवस्थेने घ्या. कारण बाबासाहेब म्हणाले की सरकारीकरण करा, तुम्ही मात्र या देशामध्ये डंकल आणि गॅस करार आणला आणि पूर्णपणे देश विकायला काढला. आणि आज आमच्या या देशाचा पंतप्रधान भूलभुलैयाचं भाषण करतो, कधी बहुरूपयाचं भाषण करतो आणि इंग्रजाप्रमाणे कंपनी सरकार चालवण्याची नीती या देशात चालवली गेली. आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सांगू इच्छितो, डेमोक्रेटिकच्या वतीनं, की हे खबरदार यापुढे या खाजगीकरण थांबलं पाहिजे, नाहीतर आम्ही देशामध्ये फार मोठे उठाव केल्याशिवाय राहणार नाही. आज आमच्या शांततेचं हे या ठिकाणचा मोर्चा आहे. मोजकेच तुम्हाला लोक दिसतील आणि काय डेमोक्रेटिक पार्टी काय असेल ते यापुढे आम्ही दाखवून देण्याचं काम करू. जर का काही मागण्या मार्चपर्यंत जर मान्य झाल्या नाहीत तर लगेचच आम्ही उन्हाळी अधिवेशनावरती मार्चमध्ये महाराष्ट्रासह प्रचंड असा मोर्चा या ठिकाणी सरकारच्या विरोधात उभा केला जाईल. त्या ठिकाणी खाजगीकरणाच्या विरोधात असेल, तुम्ही सहज नियुक्ती करून घ्या, सहज तुम्ही नोटिंग करून घ्या. सरकारच्या व्यवस्थेतले काही या ठिकाणी रिपोर्टर असतील किंवा पोलीस मीडिया असतील त्यांनी लक्षात द्यावं आणि सर्व देशवासियांनी लक्षात द्यावं, देशभक्तांनी लक्षात द्यावं. आपण भारतीय आहोत, या देशाचे नागरिक आहोत, आमचा हक्क या देशात जगण्याचा. पण तुम्ही खाजगीकरणाच्या नावाने या ठिकाणी सर्व सोट मोडीत करताय. कंपनी सरकार जे इंग्रजांनी आणलं ते कंपनी सरकार या ठिकाणी अदानी अंबानीच्या घरामध्ये तुम्ही सर्व उद्योगधंदे विकण्याचा सपाटा लावलाय. का? तुमच्यात दम नाही. सरकारी प्रायव्हेटचा एक माणूस, प्रायव्हेट खाजगीकरणाची कंपनी संस्था एक कुटुंबाची असते, एक उद्योगपती असतो. त्या उद्योगपतीच्या माध्यमातून तो सर्व यंत्रणा तयार करतो आणि तो उद्योग या ठिकाणी खाजगीकरणाच्या नावाने प्रचंड प्रमाणात फायदेशीरपणाने दाखवतो आणि जगातल्या 10व्या 12व्या नंबरचा उद्योगपती दाखवतो. सरकारी यंत्रणेसह नरेंद्र मोदीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह आणि त्यांच्या सर्व ब्युरोक्रेसीसह लाजेची आणि शर्मेची बाब आहे. तुमच्याकडे IAS कॅडरचा अधिकारी आहे, सचिव दर्जाचे लोक आहेत, IPS लोक आहेत, सल्लागार कमिटीवरती, ॲडवायझरी कमिटीवरती एकापेक्षा एक मोठे मोठे नेते आहेत. तुमच्याकडे वाटेल ते यंत्रणा असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी तो उद्योग
किंवा सरकारी व्यवस्था तुम्ही नीट चालू शकत नाही, हे तुमच्यासारख्या लोकांच्या शरमेची बाब आहे. आणि एक माणूस, सामान्य माणूस किंवा एक उद्योगपती अख्खी देशाची व्यवस्था विकत घेतोय. काय प्रकार आहे? आम्ही म्हणतो औरंगजेब गेला, अंग्रेज गेले आणि हे कोण आले? आणि म्हणून याला जाब विचारण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या वतीनं आदरणीय नेते, राष्ट्रीय नेते गणेश कांबळे सरांच्या वतीने या देशामध्ये पुढे हेच आंदोलनं होतील की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं देशातली व्यवस्था राष्ट्रीयकरण करण्याचं काम तुम्ही करा. देशातल्या तरुणांना या ठिकाणच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नोकरी वाढवा. 10 लाख लोकांना खाली 100 पोलीस अधिकारी त्या ठिकाणी काम करू इच्छित आहेत का? लोकसंख्या वाढली तर पोलिसांच्या भरत्या वाढवा. BMCच्या ऑफिसमध्ये 1000ला एक व्यक्ती काम करणारा 10 लाखाला एकच व्यक्ती काम करतोय. ही सरकारची जी चुकीची धोरणं आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कामाचा सरकारी दर्जा वाढवा आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सरकारी नोकरीचा दर्जा वाढवा. सर्व गोष्टी आपोआप या सर्व समाधानकारक होतील आणि प्रत्येक नागरिकाला त्याच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय संविधानाने बाबासाहेबांच्या दिलेल्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला जगण्याचा आणि त्याचा कुटुंब सांभाळण्याचा या देशामध्ये अधिकार राहील. तरच तुम्ही देशभक्त सांगा, नाहीतर तुमच्यासारखे देशाला धोका धरणारे या देशात दुसरे कोणीच राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी दुसरी गोष्ट या ठिकाणी निदर्शनात आणू इच्छितोय. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा प्रचंड अशा प्रमाणात आहे. मुंबईतल्या झोपडपट्ट्या अजूनही सुरक्षेच्या मार्गातून दूर आहेत. SRA मध्ये जे केलं जातं, SRA केला जातो, अर्धवट लोकांना सोडलं जातं. SRAच्या बिल्डिंगमध्ये कसल्या प्रकारच्या सुविधा नसतात आणि त्या SRAच्या माध्यमातून पोल्ट्री फार्ममध्ये मुर्गीला कसं डांबलं जातं त्याप्रमाणे SRAच्या बिल्डिंगमध्ये व्यवस्था आहे. ही व्यवस्था सुद्धा दूर करण्याचं काम त्या सरकारनं करावं ही मागणी आमची आहे. ज्या झोपडपट्ट्या या ठिकाणी आहेत, झोपडपट्टीमध्ये पब्लिक काय येते, लोक काय येतात की त्यांच्या हातात तुम्ही बिल्डिंगमध्ये खरेदी करण्यासारखी, प्लॉट घेण्यासारखी व्यवस्था ठेवली नाही. त्याच्याकडची सर्व व्यवस्था तुम्ही हिसकावून घेतली, तुमच्या हातात तुम्ही घेतली आणि त्यांच्या हातात खाली मुंबईला येण्यासारखं भाडं सुद्धा तुम्ही ठेवलं नाही. म्हणून या देशाचा नागरिक सरकारची जमीन ज्या ठिकाणी खाली जमीन मिळेल त्या ठिकाणी झोपड्या बांधून राहतोय आणि जोपर्यंत इथल्या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मुंबईतल्या झोपडपट्ट्या ह्या वाढतच राहतील आणि त्याला संरक्षण देण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ डेमोक्रेटिक इंडिया करणार आहे. त्याचं कारण मी सांगतो. गावामध्ये तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. मुंबईत यावं, घर घ्यायला माझ्याकडे 1.5 करोड रुपये नाहीत, करोड रुपये नाहीत. त्या माणसाने त्यांच्या लहान मुलांना घेऊन कुठं राहायचं, कुटुंब कसं सांभाळायचं, हे सर्व प्रश्न जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत आता आमची मागणी असे, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा आमचा मोर्चा आहे. पहिल्या आठवड्यात, पहिल्या दुसऱ्या, जोपर्यंत सरकार मान्यता देत नाही तोपर्यंत झोपडपट्टीला त्या तारखेपर्यंत तुमचा GR निघेपर्यंत अधिकृत केलं पाहिजे असं आमच्या झोपडपट्टीवरचं सुद्धा मागणं आहे आणि ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकची मागणी लावून देऊ. मग ते 2020 असेल, तुम्ही GR कधीपर्यंत काढताय, अधिकृत झोपड्या कधीपर्यंत तुम्ही ठरवताय, तर तुम्ही जोपर्यंत मान्य करत नाही इथली परिस्थिती, गरिबांना घरं नाहीत हे मान्य करत नाही आणि त्या गरिबांना घरं देण्यासाठी नियोजन करत नाही आणि ह्या झोपड्या 2020 पर्यंत अधिकृत करत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन चालूच राहणार. दुसरा राहिला शेतकऱ्यांचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये गाजलेला, देशामध्ये गाजलेला शेतकऱ्यांच्या बद्दल दयनीय व्यवस्था आहे. तुम्ही तुमची जमीन द्या. साधं उदाहरण सांगतोय, 10 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी थांबवतोय. मागण्यांचं निवेदन निश्चितपणे जाईल. काय कायदा बनवला आहे सरकारने?